नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी विद्यार्थी मित्रांनो, इम्पोर्टंट बातमी तुमच्यासाठी आहे खूप. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. त्याआधी आपल्या चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ खूप इम्पोर्टंट आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि जे विद्यार्थी शेवटपर्यंत राहतील त्यांना रजिस्ट्रेशनपासून तर कॅप राउंडपर्यंतची सगळी माहिती, सगळ्या डेट्स, ज्या डेट्स ऑफिशियल वेबसाईटला देखील आल्या नाही, पण आम्ही मागच्या वर्षीचा डाटा एनालिसिस करता किंवा बाकीच्या बी-टेकचा डाटा एनालिसिस करता तुमच्यासाठी डेट देखील तयार करून आणलेल्या आहेत पीपीटी मार्फत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि फार्मसी ॲडमिशन 2026 चा डाटा आहे. हा कुठेही असा 25 वगैरे जुना डाटा नाही. ठीक आहे. आता पहा 31 जुलै ते 26 ऑगस्ट पर्यंत तुमचं हे चालेल. कॅप राउंड 1 ची प्रोसेस फक्त. ठीक आहे. नंतर की 2, 3, 4 असं बऱ्याच दिवस चालेल ते. त्याचे अपडेट आपल्या या चॅनलवरती मिळत राहणार. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच तुमची कॉलेज लिस्ट तयार ठेवा जेणेकरून पुढे तुम्हाला फर्स्ट राउंडलाच नंबर लागला पाहिजे. आता मला बऱ्याच पालकांचे मेसेज आले, कॉल आले, की आम्हाला पहिल्या वर्षी आम्हाला काही कळलंच नाही. आमचं इयर वाय-डी पडलं. ठीक आहे. मग बाकीकडे इकडं नाही, तिकडं नाही, त्यांना वाय-डी इयर पडलं. त्यामुळे आता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सगळे अपडेट तुमच्यापर्यंत लवकर भेटत राहतील. आता पहा कॉलेज लिस्ट आपल्याकडे अवेलेबल आहे. कॉलेज लिस्टसाठी काय करायचं पहा. तर कॉलेज लिस्टसाठी तुम्हाला मेसेज करू शकता ह्या नंबरला. डिस्क्रिप्शनमध्ये देखील हा नंबर आहे. त्याचा स्क्रीनशॉट घ्या, मेसेज करा. त्याचबरोबर आपण फ्री काउन्सिलिंग देखील देतो. फ्री काउन्सिलिंग ग्रुपला देखील ॲड केलं जाईल. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं ह्या नंबरला मेसेज करायचा. आपली कॉलेज लिस्ट आहे एकदम बेस्ट आणि परफेक्ट कॉलेज लिस्ट आपण देतो आणि जेणेकरून मागच्या वेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांची म्हणजे आपण जेवढ्यांना प्रोव्हाईड केल्या त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे चांगल्या बेस्ट कॉलेजेसमध्ये नंबर लागलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मेसेज करा. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. पहा फेज 1 पहा आता. रजिस्ट्रेशन टू फायनल मेरिट लिस्ट पर्यंतची फेज आहे ही. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशन हे 10 तारखेपर्यंत म्हणजे आज एक संपणार आहे. ठीक आहे. तुम्ही व्हिडिओ 9 तारखेला, 10 तारखेला किंवा 11, 12, 13 कधी पण पाहत असाल. पण हे रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं झालं असेल. त्याची डेटला स्टार आहे, पण ते काय अजून वाढण्याची शक्यता मला काही दिसत नाही. जरी वाढलं तरी नो प्रॉब्लेम. ठीक आहे. पहा आता रजिस्ट्रेशन आहे. कंप्लीट ऑनलाईन रजिस्ट्रेशन, सबमिट ॲप्लिकेशन विथ करेक्ट डिटेल्स. नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. ते तुम्ही केलंच असेल ते. आता ही सगळी माहिती तुमची झालेली आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे. ठीक आहे. 2 प्रकारे आहे, ई-स्क्रुटिनी आणि फिजिकल. तुम्ही ऑनलाईनही करू शकता, ऑफलाईनही जवळच्या कॉलेजला जाऊन. ठीक आहे. आता पहा हे 2 स्टेज तर तुमच्या कंप्लीट झाल्या असतील. झाल्या असतील तर कंप्लीट असं कमेंट करा आणि तुमचे पर्सेंटाइल देखील कमेंट करा. ठीक आहे. आत्ताच नका करू, व्हिडिओ संपल्यावर करा. आता पहा 12 ते 13 ऑगस्ट 2026. 12 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट ध्यानात ठेवा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल. त्यामध्ये काय-काय चेक करायचं आहे मी आत्ता सांगून देतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, परत तुम्हाला अ, हे नको. पहा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ज्यावेळेस लागेल, तर त्यावेळेस तुम्हाला चेक करायच्या गोष्टी. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टच्या चेक करायच्या गोष्टी. 1 मिनिट. हो. मग तुम्हाला सगळ्यात पहिले चेक काय करायचं तुमची कॅटेगरी बरोबर आली आहे का? त्यानंतर डेट ऑफ बर्थ बरोबर आली आहे का? डेट ऑफ बर्थ जर चुकली तर विद्यार्थी मित्रांनो नंतर खूप अडचण येते. नंतर ती चेंज होत नाही लवकर. त्यानंतर तुम्हाला तुमच्या त्या ठिकाणी रँक वगैरे चेक करायचा आहे. ठीक आहे. रँक वगैरे सगळं चेक करायचं आहे. रँक किती आहे तुमचा? तो प्रोव्हिजनलमध्ये जितका आहे तितका फायनलमध्ये येतो ते सगळं लक्षात ठेवायचं आहे. त्याची पी-डी-एफची त्या प्रिंट काढून घ्यायची एवढं गोष्ट लक्षात ठेवा. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट हे 12 ते 13 ऑगस्टसाठी लागेल. त्यानंतर आहे 13 ते 15 ऑगस्ट. 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान तुमचं काही ग्रॅव्हियन्स किंवा करेक्शन त्यामध्ये काय असतं, जर तुमच्या मेरिट लिस्टमध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये कॅटेगरी, डेट ऑफ बर्थ काही चुकलं, नाव वगैरे काही चुकलं, तर ते तुम्ही त्या ठिकाणी रिक्वेस्ट करू शकता करेक्शनसाठी. तर ते 2 दिवसाचा कालावधी असतो. त्या कालावधीत तुम्हाला ते काय करायचं असतं, रिक्वेस्ट करून तुम्हाला ते त्या ठिकाणी चेंज करून घ्यायचं असतं. पण शक्यतो चुकत नाही. पण लक्ष द्या आणि त्या ठिकाणी चेंज करण्यात वेळ आली तर करून टाका. त्यानंतर फेज 2 मध्ये आहे फायनल मेरिट लिस्ट टू कॅप राउंड 1 अलॉटमेंट. आता बघा फायनल मेरिट लिस्ट लागेल, मग कॅप राउंडची अलॉटमेंट लागेल. तर ह्या गोष्टी इम्पॉर्टंट मी सांगतो. त्यामुळे व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा. खूप इम्पॉर्टंट आहे. कॅप राउंड 1ला जर तुमचा नंबर कॅप राउंड 1ला काय असतं विद्यार्थी मित्रांनो, की 100% एकही जागा भरलेली नसते. म्हणजे सगळे कॉलेजच्या जागा रिकाम्या असतात फर्स्ट इयरसाठी. तर त्यामुळे काय होतं, की तुम्हाला कॉलेज मिळण्याची जास्त शक्यता असते. कॅप राउंड 2ला थोडी कमी होते. कॅप राउंड 2ला अजूनच कमी होते. कॅप राउंड 4ला नसतेच. एकदम थोड्या 4-5% प्रमाणात असते आणि स्पॉट राउंडला तर तुम्हाला ते पैसे भरून द्यावं लागतं. ठीक आहे. अशा पद्धतीने त्यामुळे कॅप राउंड 1 साठी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट माहिती सांगतो. कॉलेज लिस्ट प्रॉपर बनवा. आपली शॉर्ट हँड लिस्ट तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्ससाठी मला मेसेज करा. अवेलेबल आहे आपल्या कॉलेज लिस्ट. ठीक आहे. आता पहा 18 ऑगस्टला काय आहे, तर 18 ऑगस्टला लागेल तुमचे फायनल मेरिट. आता पहा 1-2 दिवस मागे पुढे होईल.
17, 18, 19 असं थोडंफार पुढं मागं होईल. ठीक आहे. 18 ऑगस्टला फायनल मेरिट लिस्ट आणि सीट मॅट्रिक्स एका दिवशी लागेल. फायनल मेरिट लिस्ट त्यामध्ये रँक वगैरे तुमचा चेक करायचा. ठीक आहे. आणि प्रोव्हिजनलमध्ये जर चुका असल्या तर त्या लगेच दुरुस्त करून घ्या. म्हणजे फायनलमध्ये परत त्या दुरुस्त करता येत नाही. आता 20 ते 22 ऑगस्ट 2026 तुम्हाला काय 2 दिवसाचा कालावधी दिला जाईल कॅपराउंड 1 साठी. मग तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा. ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा याचा व्हिडिओ मी 20 तारखेच्या आधी म्हणजे 19 तारखेलाच आपल्या या YouTube चॅनल GMS एज्युकेशन या प्लॅटफॉर्मवरती मी अपलोड करेल आणि आपल्या WhatsApp ग्रुपला देखील टाकेल. WhatsApp ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्या ठिकाणी त्याला जॉईन करा. ठीक आहे. WhatsApp ग्रुपला देखील जॉईन करा. एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा, तुमच्या पालकांना देखील करा, जेणेकरून त्यांना देखील माहिती कळेल. बऱ्याच विद्यार्थ्यांना काहीही माहीत नसतं. विद्यार्थी मित्रांनो, बरीच माहिती ही आपल्या चॅनल मार्फत बऱ्याच विद्यार्थ्यांना कळाली आणि त्यांचे बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन झाले. फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचे, काहीच करायचं नाही. ठीक आहे. सपोर्ट करा आम्हाला. आता पहा 26 ऑगस्ट 2026 ला काय होणार आहे, तर कॅप राऊंड 1 ची अलॉटमेंट लागेल. अलॉटमेंट म्हणजे काय, बऱ्याच जणांना ते पण माहित नाही. ते पण सांगतो. अलॉटमेंट म्हणजे काय, समजा तुम्ही कॅप राऊंड 1 ला जे कॉलेज टाकले त्या कॉलेजपैकी आता कॅप राऊंड 1 ला तुम्हाला 50 कॉलेज तरी टाकायचे आहेत. बरेच विद्यार्थी काय म्हणतात, नाही 4-5 कॉलेज टाकू. तसं करू नका, लागत नाही नंबर. 50 कॉलेज ऍटलिस्ट टाकायचे कमीत कमी. जास्तीत जास्त 300 कॉलेज तुम्ही टाकू शकता आणि आपल्या प्लेलिस्टमध्ये 350 कॉलेजेस ची नावे आहेत, यादी आहे आणि त्याचा कट ऑफ देखील दिलेला आहे. आता 26 ऑगस्टला कॅपराउंड 1 ची अलॉटमेंट लागेल. अलॉटमेंट म्हणजे तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालं हे दिसेल. नाही झालं तर त्या ठिकाणी नॉट अलॉटेड असं दाखवेल आणि तुम्हाला कॅपराउंड 2 ला त्या ठिकाणी ऍप्लिकेबल राहतो. आता कॅपराउंड 2 वगैरे ह्याचे अपडेट मी नंतर वेळोवेळी देत राहील. पण आता फक्त तुम्हाला इथपर्यंत डेट सांगितलं. बरेच विद्यार्थी म्हणत होते आमचं काही आलं नाही अजून, फार्मसीचं इंजिनिअरिंगचं सगळं झालंय. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यासाठीच मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि ही एक इम्पॉर्टंट सूचना मी जाता देऊन जाते. पहा, कीप डॉक्युमेंट रेडी. पहा तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते रेडी ठेवा. एक ऑफिशियल ऍडमिशन पोर्टल रेग्युलर आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर पोर्टल चेक करायची देखील गरज नाही. आपण सगळं माहिती सांगत असतो. ज्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ 7.5 मिनिटाचा असेल, 7 मिनिटाचा असेल, ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहिला त्यांना हा व्हिडिओ खूप फायदा ठरणार आहे. रजिस्ट्रेशन पासून कॅपराउंड पर्यंत सगळी माहिती त्यांना समजलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. छानशी व्हिडिओ आवडल्यास आणि तुमच्या पालकांनी देखील हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.